Summit New. Summit New. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. राष्ट्रीय महोत्सवाला आता प्रारंभ झाला असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांनी या ठिकाणी मतदान करण्यास प्रारंभ केलेला आहे. ऊन वाढत आहे तसतसं मतदार या ठिकाणी येत आहेत. उन्हाच्या अगोदरच मतदान करून घ्यावे अशी या सर्वांची मनस्थिती झालेली आहे. आपण या आता महानगरपालिकेच्या शाळेवरती आहोत. या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यासह 3 आमदारांचं मतदान याच ठिकाणी आहे. यामुळे या ठिकाणी गर्दी ही होणारच आहे. अजूनही माजी मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले नाहीत. ते येण्याची आता थोड्या वेळात इथे येतील. तत्पूर्वी या ठिकाणी मतदार जे आहेत आपले मतदान करून घेत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी मतदारांची गर्दी वाढलेली आहे. राष्ट्रीय महोत्सवाला प्रारंभ झालेला आहे. बस 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 बाद में किसी करते हैं. उत्साह आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मतदान करायला सुरुवात केलेली आहे. ही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत स्वागतार्ह अशी गोष्ट आहे. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आम्ही मानत नाही. ती लोकांची, वंचितांची राजकीय चळवळ आहे आणि ही चळवळ एक प्रतिक्रिया म्हणून पुढे आली आहे की आजपर्यंत 70 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये लोकशाहीचं सामाजिकीकरण व्हावं असं जे बाबासाहेबांना वाटत होतं ते झालेलं नाही आहे. त्यामुळे लोकशाहीचं सामाजिकरण व्हायचं असेल तर वंचितांच्यापर्यंत आपल्याला सत्ता पोहोचवावी लागणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं हा एक सशक्त प्रयोग केलेला आहे. आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलणारी कृती केलेली आहे. म्हणून आज घडीला 169 घराण्यामध्ये अडकलेली ही जी लोकशाही होती तिला मुक्त करण्याचं एक ऐतिहासिक क्रांतिकारक कार्य बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणून कैकड्याला तिकीट आहेत, धनगरांना तिकीट आहेत, छोट्या मोठ्या ओबीसी जातींना तिकीट आहेत, मुस्लिमांना तिकीट आहेत, मातंगांना तिकीट आहे. तुम्ही याच्या आधी जी प्रकाशित झालेली भाजपाची किंवा काँग्रेसची जर मतदारांची यादी पाहिली तर ती यादी विशिष्ट घराण्यापुरतीच आहे. इथे मात्र खऱ्या अर्थानं वंचित समूहापर्यंत सत्ता पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करते आहे आणि त्यामुळं सगळ्याच वंचित समूहामध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि मोठ्या ताकदीनं हे सगळे समूह वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे निश्चितपणानं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये जिंकणार आहे त्याची आम्हाला खात्री आहे. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.